इकडे चला तू पण ये. तर नाश्ता झालेला आहे. इथल्याच रेस्टॉरंट मध्ये खाल्लं. टेस्ट चांगली आहे. मी उपमा खाल्ला, एक प्लेन डोसा आणि मेदूवडा आणि कॉफी. टेस्ट चांगली आहे. इथे खाऊ शकता. रेस्टॉरंट स्वच्छ आहे, मोठं आहे. आता आजच्या दिवसाचा प्लॅन आहे पट्टडकल आणि ऐहोळे. तर एक परिचितीचं भेटलेले, त्यांचं म्हणणं आहे की हे तुमचं एका दिवसात किंवा अर्ध्या दिवसातच होईल. ऑलरेडी 10:15 झालेत. बघूया आजच्या दिवसामध्ये, समजा पूर्ण दिवसात हे दोन्ही गोष्टी झाल्या तर उद्या बिजापूर करता येईल. जाऊन बिजापूर करून परत येता येईल. म्हणजे मग सोमवारी आपण सकाळी सकाळी डायरेक्ट पुण्याला निघू शकतो. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आपला दिवस चालू झालेला आहे. उशिरा झाला, 10:30 झालेत. आपण आता आम्ही तिथेच नाश्ता केला. मगाशी मी दाखवलं, सांगितलं तुम्हाला. रेस्टॉरंट पण दाखवलं. टेस्ट चांगली आहे. तिथे बाहेर रस्ते थोडे छोटे आहेत आणि फार तसे ब्रेकफास्टच्या हॉटेल्स आम्हाला नाही दिसले, रेस्टॉरंट्स. त्यामुळे म्हटलं तिथेच टेस्ट करू. एक पकवान म्हणून आपण येताना काल खाल्लेलं तेच रेस्टॉरंट इथे आहे. पण हा जो आता रस्ता तुम्ही बघाल, या रस्त्याला ते आहे आणि तो रस्ता बराच छोटा आहे. तिथे कार पार्किंग करायला थोडंसं चॅलेंजिंग असेल, म्हणून आम्ही आता जाताना आपण बघूयात तिथे रस्ता कसा आहे काय. त्यामुळे संध्याकाळी वाटलं तर तिथे संध्याकाळचे स्नॅक्स वगैरे तिथं करता येते. तर आत्ता आपण चाललेलो आहोत पट्टडकलला. पट्टडकल करून मग समजा दिवस उरला आणि वाटलं त्याच्यात बघून होईल तर आपण ऐहोळे पण करूयात. हे बघा, आता समोर जरा रस्ता बघा. असा रस्ता छोटा आहे, त्यात दोन्ही बाजूला सिंगल लेन रस्ता आणि वाहनं लावलेली आहेत. त्यामुळेच आम्ही काल जेव्हा सगळं इथलं साईट सीइंग केलं ते इथल्या रिक्षाने केलं, सोबत गाडी असून. कारण ड्राईव्ह फार नव्हतं. पण अशा ह्याच्यामध्ये येऊन कुठेतरी गाडी लावायची आणि आतल्या गल्ल्या छोट्या, ते थोडस अवघड होतं. राईट साइडला कुठेतरी ते पकवान रेस्टॉरंट असेल, त्याचीच एक ब्रांच. रस्ता चांगला आहे, सिंगल लेन रोड आहे, पण रस्त्याची कंडिशन चांगली आहे. शेत आहेत दोन्ही बाजूला बघा. शेत आहेत ते कळत नाहीयेत, पण थांबून आपण परत येताना बघूयात एकदा थांबून. पण पावसाळ्यामध्ये हा भाग जरा चांगला असणार आहे, थोडा इंटरेस्टिंग. हिरवगार आत्ताच एवढं हिरवगार आहे. फेब्रुवारी महिन्यात पावसाळ्यामध्ये अजून छान वाटत असणार आहे. इन जनरलच मी आता एक धबधब्याचा फोटो बघितला, काल आपण गेलो होते, म्हणलेलं की धबधबे असतात, तर एका फोटोमध्ये छान दिसत होतं. ते बघून सुद्धा वाटतं की जर पावसाळ्यात इथं आला तर एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला बघायला मिळू शकेल. बदामी करू कधी भविष्यात प्लॅन. बकऱ्या पण बरेच आहेत तिथे. बकऱ्या, मेंढ्या किंवा बैलगाड्या. कारण शेती हा प्रकार जास्त असल्यामुळे शेती अजून इथं बऱ्यापैकी टिकून आहे. त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड तुम्हाला हे बघा, पहिलं बघणं नवीन नाहीये, पण ज्या प्रमाणात आम्ही कालपासून बघितलंय, एकूणच फिरताना असं कळतं की या भागात शेती बरीच असणार आहे. शेतीवर बेस्ट अशी लांबच्या लांब शेत आहेत.
बकऱ्या आहेत, लोक अशी सायकलींवर पण चारा घेऊन जाताना दिसतात. अजून इथून 12 मिनिटाचा रस्ता आहे. जाताना आधी एक जैन मंदिर आहे, ते थांबून बघूया पटकन. सकाळी 8 तिथनं लगेच पुढे मग पट्टडकलचा जो हेरिटेज साईट आहे ते चालू होते. आपण पट्टडकलला पोहोचलेलो आहोत. आता एक इथं जैन मंदिर आहे, त्यात सिक्युरिटी गार्ड वगैरे दिसत आहेत. विचारू आपण चालू आहे का बंद आहे. तर दिसत आहे चालू आहे ना, देख सकते हैं. हाँ ठीक आहे. जैन गुगल मॅपवर जैन नारायण मंदिर म्हणून नाव दिसतं. ईस्ट फेसिंग जैन टेम्पल बिल्ट इन द्रविड स्टाईल इज असाइन्ड टू द राष्ट्रकूटा पिरियड. बघ 2 पिरियड झाल्या पण चालुक्य आणि राष्ट्रकूटाला. प्रोबेबली डेट्स 9th सेंचुरी. 6th सेंचुरीमध्ये चालुक्य होतं, 9th सेंचुरीमध्ये राष्ट्रकूट. The temple comprises of large porch, a hall, a sanctuary with ambulatory around its basement, moldings, wall pistons. चलो तिचं बघू आपण. हा लांबनं फसलो कसा आहे. मोठं मंदिर दिसतंय. इथे पण काहीतरी दिलंय, तीच माहिती दिली. अच्छा, दगडाच्या याच्यावर कार्विंग केलंय, ते नवीन असेल, हे थोडं आधीचं असेल. परिसर छान आहे. काम चल रहा है क्या इसका? काम चल रहा है? हाँ सर. ये कौन ASI करता है क्या? अच्छा. और वो क्या है? कन्नड़ बರುತ್ತೆ सर. नहीं, हिंदी आता है, इंग्लिश हिंदी. चर्च. चर्च है. अच्छा, देख सकते हैं क्या या बंद रहेगा? बंद रहेगा. ओके. ठीक आहे. तिथे कोपऱ्यात ते दिसतंय. मोठे मोठे आहेत. काही ठिकाणी असे क्रॅक गेलेला आहे खांबाला, पण एकूणच चांगल्या कंडिशन मध्ये नाही. बघा ASI कडनं काम पण चालू आहे. खांब बघा किती मोठा आहे, जाड आणि मोठा एका शेळीमध्ये केलेला खांब आहे. बाहेरनं मंदिराचा व्ह्यू आहे. छान मंदिर आहे मोठं. इकडे लॉन आहे, मागून बघू आपण. चला इथे प्रदक्षिणा मारू आपण. शांत भाग आहे पूर्ण. आवाज येते. सुतार पक्षी बहुतेक इथं या. बहुतेक सुतार पक्षी आहे हा. बघा वरती पण एक उडाला. त्यांनी बहुतेक तिथे हे केलेलं आहे. हा, तिथं घरटं केलेलं आहे बहुतेक आतमध्ये. हा ठीक आहे. त्यांना पक्षी म्हणून सांगू. पक्ष्याचा व्हिडिओ. कुठला पक्षी होता माहित नाही, पण त्यांनी बहुतेक त्याच्या गॅप मध्ये घरटं केलेलं आहे. 2 पक्षी आम्हाला दिसले. आधी वाटलं सुतार पक्षी आहे, पण इथे नाही करणार. सुतार पक्षी झाडात करेल माहिती नाही. मध्ये गॅप्स आहेत तर त्यांनी त्या गॅप मध्ये घरटं केलेलं आहे. हे इथे चर्च आहे, मंदिराच्या आवारामध्ये बंद आहे.
इकडे क्लिनिंगचं काम चालू आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला अजून नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा उत्साह येतो. छान वाटतं की सबस्क्रायबर वाढत आहेत. त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ करायला आणि ते टाकायला अजून उत्साह येतो. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.